हा व्लॉग तर आहे बारशा दिवशीचा, पण बारसं तर होऊन गेले. पण आज तुमच्यासोबत शेअर करते. आम्ही तिघेजण असं काहीतरी नटलो होतो आणि हॉलमध्ये जाण्यासाठी रेडी झालतो. पण त्याआधी आलिशा दीदीने माझा पूर्ण मेकअप केला होता. माझी मेकअप, हेअरस्टाईल सगळं काही तिनेच केलं होतं. एखाद्या मेकअप आर्टिस्टला सुद्धा लाजवेल ना इतका छान तिने मेकअप केला होता. त्यानंतर आम्ही पोहोचलो हॉलवरती आणि हॉलच्या समोर हे आहे मंदिर. इथूनच आम्हाला सुरुवात करायची होती. थोडंसं शूट आम्हाला घ्यायचं होतं, ते घेतलं. आता बारशाचा व्लॉग जरी तुम्ही आधीच बघितला असेल ना, तरी ह्या सगळ्याला तुम्ही बिहाइंड द सीन म्हणूनच बघू शकता. त्यानंतर आम्ही नेम रिव्हील केलं. थोडंसं उशिरा केलं होतं. आणि हो, आकाशची कन्सेप्ट होती की आपल्याला आहे ना भगवद्गीतेमधूनच पारचं नाव रिव्हील करायचे. आणि माझ्या भावांनी, त्याच्या मित्रांनी आणि आकाशनी सगळ्यांनी मिळून हे स्वतः घरी बनवलं होतं. त्याचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल. त्यानंतर सगळ्यांनी एक एक करून ओटी भरली आणि यामध्ये ना मला खरंच वेळ नव्हता, पण तरी सुद्धा ना आपले काही सबस्क्रायबर्स इथे भेटायला आले होते. ते बघून मला खूप छान वाटलं. आता हे आहेत माझे सासरे आणि या आहेत माझ्या सासूबाई. आता बरेच जण म्हणतात सासू सासरे नाहीत का, तर बघा तुम्ही आता एकदाचे बघूनच घ्या त्यांना. आता सगळ्यांना व्हिडिओत घेतेस पण मला नाही घेत असं म्हणून मावशीला सुद्धा घेतलं. आणि आता सगळेजण आपापल्या घरी गेल्याच्या नंतर शेवटी आम्ही सगळेजण जेवत होतो. हा असा काहीतरी मेनू होता. आणि त्याच दिवशी ना नागपंचमीच्या भावाचा उपवास होता, त्यामुळे उपवासासाठी वेगळा मेनू होता. माझा काही उपवास नव्हता, त्यामुळे आम्ही सगळेजण मिळून जेवण करत होतो. आता याचा पूर्ण लॉंग व्हिडिओ बघायचा असेल ना, तर चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा. ओके, बाय.